पीक विमा लुटी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. नांदुरा बेमुदत उपोषण, प्रशासनाला थेट इशारा. तहसील कार्यालयासमोर उपोषण, हातात फलक, डोळ्यात संताप आणि एकच आवाज, आम्हाला आमचा हक्क हवा. ही बातमी नाही, हा शेतकऱ्यांचा संयमाचा अंत आहे. नांदुरा तालुक्यात पीक विम्याच्या नावाखाली सुरू असलेल्या उघड्या लुटीविरोधात शेतकरी आता रस्त्यावर उतरल्यात. शेतकरी ग्रुप नांदुरा यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. शेतात मुसळधार पावसाने नुकसान, पंचनामे झाले, फसलही कटिंग झाली, पण ऑनलाईन सिस्टममध्ये हजारो पॉलिसी थेट रिजेक्ट. या आंदोलनस्थळी भेट दिली आझाद पठाण यांनी. आझाद न्यूजचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते. पंचनामे पाहण्या, फसल कटिंग होणे, पॉलिसी रिजेक्ट दाखवणे ही तांत्रिक चूक नाही, ही उघड मनमानी आहे. 14,447 हेल्पलाईनवर शेकडो तक्रारी, पण ना उत्तर ना कारवाई. शेतकरी ओरडतोय पण प्रशासन बहिरे झालंय. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. आझाद पठाण यांनी शासन आणि प्रशासन आणि पीक विमा कंपन्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की 4 दिवसात पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर न झाल्यास आंदोलन नांदुऱ्यापुरते मर्यादित राहणार नाही, संपूर्ण बुलढाणा जिल्हा पेटेल. ही केवळ प्रशासनाची कसोटी नाही, हा शेतकऱ्यांचा न्यायाचा लढा आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र होणार हे निश्चितच. ही बातमी शेअर करा, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करा, सबस्क्राईब करा. ग्रामीण भागातील खऱ्या बातम्यांसाठी शेगा लाईव्हला कॉमेंट करा. तुम्हालाही पीक विमा नाकारला आहे का? कॉमेंटमध्ये सांगा. काल नांदुरा तहसीलमध्ये बेमुदत उपोषण शेतकरी ग्रुप यांच्या वतीने चालू आहे. बेमुदत बर्तरवजा उपोषण. आहो त्यांच्याशी विचारपूस करू, त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहे? नांदुरा तालुक्यातील चालू वर्षातील पीक विमा कंपनीने 70 ते 80% शेतकरी बांधवांच्या ह्या पॉलिसी रिजेक्ट केल्या आहे. त्यामुळे नांदुरा तालुक्यातील पीक विमाधारक शेतकरी बांधवांना पीक विम्याचा मार्गच कंपनीने बंद केला आहे. तरी आम्ही वारंवार पीक विमा प्रतिनिधी व वरिष्ठ यांच्याकडे याबद्दल विचारणा व संवाद केला, निवेदनं दिले, तरी आजपर्यंत आम्हाला याबद्दल कोणताही न्याय मिळाला नाही. त्याकरिता आम्ही दिनांक 12/12/2025 रोजी निवेदन दिले रीतसर आणि त्यांना आणखी 4 दिवसाची मुदत दिली. तरी त्या 4 दिवसामध्ये पण त्यांनी हा इश्यू क्लिअर केला नाही. या विरोधात आम्ही आता इथे आज शेतकरी ग्रुप व नांदुऱ्यातील समस्त पीक विमाधारक शेतकरी बांधव यांच्या वतीने इथे बंदरबजाव आंदोलन सुरू केले आहे. आणि आमचे आंदोलन तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत ऑनलाईनमध्ये नांदुरा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पॉलिसी हे अपलोड दाखवत नाही, तोपर्यंत सुरू राहील. व 100% पीक विमा मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन शेतकरी ग्रुपच्या वतीने सुरूच राहील. तुमच्या या उपोषणासाठी आमच्या मागण्यासाठी संबंधित विभागाकडून कोणती अधिकारी आपल्या उपोषणकर्ता भेट द्यायला आले? साहेब, काल आजच्या दुपारी त्यांनी आपला इश्यू मागे सांगितला तो पण ऐकला आणि आता सांगितलं तो पण ऐकला. त्यांनी वरिष्ठांकडे कळवलं, पण अजून वरिष्ठांकडून कोणत्याही बाबतीची हालचाल झाली नाही. आणि तर तहसीलदार साहेबांनी आपल्या मंडपाला भेट पण दिली नाही. काल आम्ही कामानिमित्त तहसीलमध्ये आतमध्ये गेलो असता त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही आपलं निवेदन वरती पाठवलेलं आहे आंदोलनाचं. तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तोपर्यंत आपण बर्तन बजाव आंदोलन करणार आहे का? बर्तन बजाव आंदोलन तोपर्यंत